मुंब्रामध्ये सध्या चर्चेत असलेल्या MIMच्या सहज शेख यांच्या विधानानंतर भाजपनंतर आता आगरी समाज देखील आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे कल्याण पश्चिम परिसरात आणि आगरी समाजाचे नेते यांनी सहज शेखच्या विधानावरती निषेध व्यक्त करत त्यांना बाहेर न पडू देण्याचा इशारा दिला आहे। नेमका हा इशारा आगरी समाजाकडनं का दिला जातो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। संतोषजी, काय सांगाल, ज्या पद्धतीने पूर्ण मुंब्रा परिसर जो हिरवा करण्याचा इशारा नवीन आलेल्या नगरसेवकांनी दिलेला आहे MIMच्या, काय नेमका आज तुमची भूमिका या ठिकाणी तुम्ही मांडत आहात? आमची भूमिका एकच आहे की सहज शेख यांनी जो विधान केलेलं आहे, हिरवं रंग लावू मुंब्र्याला, हिरवं करून सोडू आणि त्यानंतर पुन्हा आता हिरवी झाडं लावू, हा जो वारंवार स्टेटमेंट येतो, हा देशात राहून एक प्रकारे या देशात राहून सुद्धा पाकिस्तानचंच गुण गाणारा हा विषय, म्हणजे ज्या देशाचं अन्न खावं आणि ढेकर पाकिस्तानचं द्यावं ते आम्हाला शक्य होणार नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही याचा निषेध करतो। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला आरमार सांभाळायला दिलं होतं विश्वासाने, ती वेळ आता पुन्हा आम्हाला मुंब्र्याचा तट सांभाळण्याची येऊ नये म्हणून या ठिकाणी इशारा देतो। पुन्हा पुन्हा वक्तव्य करू नये आणि याचा बोलता धणी कोण आहे तर प्रशासनाने याचं संशोधन करावं, नाही तर आम्ही यांना इथे फिरू देणार नाही। आगरी समाज ही आग आहे, आगीशी खेळू नये असं या ठिकाणी आम्ही इशारा देतो। भाजप याच्यामध्ये आक्रमक झालेली पाहायला मिळाली, मात्र आगरी समाज का आक्रमक, काय नेमकं कारण? शेवटी हा समाज जो आहे याच्यामध्ये हिंदुत्व आहेच ना, देशप्रेम आहेच ना आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाला, या देशात राहणाऱ्या नागरिकाला अभिमान पाहिजे। देशात राहून जर पाकिस्तानचे गुण गाणार असेल तर ते आम्ही कदापि खपू घेणार नाही। त्याच्या पुढची भूमिका काय असणार आहे? तुम्ही याविषयी निवेदन देणार आहे का तुमचा समाज याची बैठक झालेली, कशा पद्धतीने तुमची पुढची रणनीती असेल किंवा तुम्ही अर्ज वगैरे देणार आहेत, तक्रार देणार आहेत, काय नेमकं करणार आहे? या ठिकाणी हे विधान थांबलं नाही तर मला सुद्धा आमच्या आगरी कोळी भूमिपुत्रांची एक बैठक घ्यावी लागेल आणि त्या बैठकीमध्ये पुन्हा आम्ही पोलीस कमिशनरांना आणि शासनाला निवेदन देऊ का हे कुठेतरी थांबलं पाहिजे। हे केवळ हे विधान नाही, हे समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य आहे, हे वेळेवर थांबवलं नाही तर लॉ अँड ऑर्डरचा विषय निर्माण होईल, त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल। दुसरीकडे पाहिलं तर किरीट सोमय्या यांनी देखील पहिले तक्रार दिली होती, मग त्यानंतर माफीनामा देखील लिहून दिल्याचं कळतंय, त्यांच्याकडे तुम्ही कसं पाहता? माफीनामा लिहून दिल्यानंतर पुन्हा त्यांनी हिरवे झाडं लावल्याचं वक्तव्य केलं नाही, हे चुकीचं आहे ना। वारंवार एखादा वक्तव्य येऊन त्याला पुन्हा पुन्हा रिपीट होतं तर त्याच्या मागचा बोलता धनी कोणीतरी आहे आणि हे वेगळं वळण लागू नये म्हणून या ठिकाणी आम्ही इशारा देतो। एकंदरीत पाहिलं तर सहज शेख यांच्या विधानानंतर आता आगरी समाज देखील या ठिकाणी आक्रमक झालेला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत प्रशासनाने याच्यावरती नियंत्रण आणावं, त्यांचं वक्तव्य त्यांनी कुठेतरी थांबवावं, नाहीतर अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही असा इशारा देखील आगरी समाजाकडनं या ठिकाणी दिला जात आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।